नमस्कार शेतकरी मंडळी, मी आपला मित्र दादासाहेब देखले योगेश्वर कृषी या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं, आपल्या शेतीचे 3 आधारस्तंभ असतात. तर ते कोणते? NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर NPK निरीक्षण, परीक्षण आणि कृती या 3 गोष्टीवर आज मी तुम्हाला बोलणार आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर चला शेतकरी मित्रांनो, तर आज आपण NPK विषयी जाणून घेऊया. तर जर झालं समजा नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या आपल्या टेक्निकल भाषेमध्ये, फर्टिलायझरच्या भाषेमध्ये आपण या गोष्टी घेतल्या. तर शेतकऱ्यांनी समजा हा विषय आपल्या चालू जीवनामध्ये आणि आपल्या शेतीविषयी कशा पद्धतीने याचा अभ्यास करायला पाहिजे त्याचा मी तुम्हाला छोटासा सांगण्याचा प्रयत्न करतो. NPK निरीक्षण, परीक्षण आणि कृती. निरीक्षण जर करायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, निरीक्षण कशा पद्धतीने आपण आपल्या शेतावर जाऊन आपल्या पिकाचं, आपल्या क्रॉपचं, आपल्या भाजीपाला पिकाचं करायला पाहिजे. तर तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल देतो, त्याच्यामार्फत तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर फॉर एक्झाम्पल आज आपण हे घेतलेले समजा UPL कंपनीचा ओलाला, याचं जर निरीक्षण करायचा विषय झाला तर आपण कशा पद्धतीने याचं निरीक्षण करायला पाहिजे तुम्ही बघू शकता. याची रचना कशा पद्धतीने झालेली आहे. याच्यावर तुम्हाला एक ट्रायंगल दिसतंय, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कलर दिसतोय त्याचा, त्यासोबत वरती एक कॅप दिसते जशी राजे महाराजे सारखी असतील. तर त्या पद्धतीचं समजा आपण निरीक्षण करायला पाहिजे. हो, एक आपण फक्त ओव्हरऑल त्याला हायलाइट करायला पाहिजे की निरीक्षण कशा पद्धतीने केलं जातं. त्यासोबत दुसरी गोष्ट आहे ती परीक्षण हे कशा पद्धतीने करायला पाहिजे. परीक्षण म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे हा कोणत्या कंपनीचा आहे. तर आपल्याला दिसतो हा UPL कंपनीचा प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये कोणता घटक येतो तर फ्लोनिकामेड 50% WG फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला घटक दिसतो. त्यासोबत तुम्ही पाठीमागून बघू शकता की त्याच्यावर एक बॅच नंबर असतो, मॅन्युफॅक्चरिंग डेट असती, एक्सपायरी डेट असती, त्यासोबत त्याच्यावर MRP काय ती पण असती. त्यासोबत तुम्हाला समोर एक व्यक्ती दिसत आहे हातामध्ये तलवार घेऊन. हे झालं परीक्षण करणं. त्याच्यामध्ये नेमकं काय परीक्षण करणं हा आपण याला घेऊ शकतो. तर त्यासोबत समजा तिसरा विषय येतो की कृती. तर कृतीमध्ये आपण कशा पद्धतीने आणलं पाहिजे. तर कृती म्हणजे कसं, तर हा आहे उलाला. ह्यो कपाशीवर आपण मावा, तुडतुणे आणि पांढऱ्या माशीसाठीची फवारणी करत असतो. 8 ते 10 ग्रॅम याचं आपण टाकीला प्रमाण घेत असतो. जोपर्यंत आपण हे उलाला कृषी सेवा केंद्रातून घेत नाही आणि आपल्या शेतावर याची कापूस पिकावर फवारणी करत नाही तोपर्यंत हा प्रोडक्ट कृतीमध्ये येत नाही. तर तुम्हाला या 3 गोष्टी कळाल्या त्या निरीक्षण, परीक्षण आणि कृती या कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबल्या पाहिजे. त्यासोबत समजा इतर काही गोष्टी असतात, जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू या गोष्टीचा तुम्ही प्रत्येक ठिकाणी संदर्भ घ्यायला पाहिजे. निरीक्षण, परीक्षण, कृती या 3 गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये असेल किंवा तुमच्या इतर गोष्टीमध्ये तुम्हाला 100% यश येईल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या मार्फत फक्त तुम्हाला एवढाच सांगण्याचा प्रयत्न होता. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद शेतकरी मंडळी.